नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक भरती 2023 अंतर्गत जी टेट परीक्षा होणार आहे. तर टेट परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर या घटकावर साधारणतः 15 ते 20 प्रश्न विचारले जातात. त्याच अनुषंगाने आज या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या विषयावरील संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. म्हणजे यामधून तुम्हाला कळेल की इंग्लिशमध्ये कोणत्या घटकासाठी किती प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला एक एक्झामचा पॅटर्न लक्षात येईल. चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला असा एक शब्द निवडायचा आहे जो की काय असेल, सबस्टिट्यूट असेल. सबस्टिट्यूट्स म्हणजे काय, तर पर्यायी शब्द असं म्हणूया आपण. ओके, आपण वाचूया स्टेटमेंट काय. द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज, कल्चर्स अँड देअर डेव्हलपमेंट. बघा, द स्टडी म्हणजे काय, अभ्यास. कशाचा अभ्यास, तर ह्युमन सोसायटीज, जो मानवी समाज आहे, आणि कल्चर म्हणजे काय, संस्कृती, मानवी समाज आणि संस्कृती, अँड देअर डेव्हलपमेंट म्हणजे विकास. बघा, असं शास्त्र ज्यामध्ये मानवी समाज, संस्कृती आणि त्यांच्या विकासाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला काय म्हणतात. तर हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. तर बघूया याच्यामध्ये आपण त्या शास्त्राला काय म्हटलं जातं. तर आन्सर आहे आपलं अँथ्रोपॉलॉजी. तर अँथ्रोपॉलॉजीला म्हणतात मानवी संस्कृती, त्यानंतर मानवी समाज आणि विकासाचं जे क्षेत्र आहे त्याला. ओके, दुसरं बघूया आता. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवशास्त्र. दुसरं बघूया कॅलिग्राफी म्हणजे काय, जी हस्तकलाशास्त्र असते ना, म्हणजे लिहिण्याचं तुमचं हस्ताक्षर वगैरे असतं त्यासाठी कॅलिग्राफी वन सबस्टिट्यूशन वापरतात. दुसरा आहे कोरिओग्राफी. हा आहे डान्सिंग क्षेत्राशी संबंधित, म्हणजे डान्स वगैरे करतात त्याला कोरिओग्राफी, जो कोरिओग्राफर असतो त्याच्याशी संबंधित आहे. डी आहे फिजिओथेरपी, म्हणजे शरीर रचनाशास्त्र याला आपण म्हणूया. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दुसरा आहे डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा, सेंटेन्स एक विधान दिले, त्यामध्ये एक अंडरलाईन फ्रेझल वर्ब म्हणजे फ्रेज दिलेली आहे जी की अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेली आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. बघा, खाली दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी तुम्हाला त्या फ्रेजला काय करायचं, सबस्टिट्यूट बनवायचं. सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय बनवायचं तुम्हाला. तर बघूया आपण स्टेटमेंट काय आहे. माय बॉस आस्क्ड मी टू अकाउंट फॉर द फेलर ऑफ माय टीम इन अचिव्हिंग द ॲन्युअल सेल्स टार्गेट. बघा, सेंटेन्सचा अर्थ काय होतं, माय बॉस आस्क्ड मी, माझ्या बॉसनी मला विचारलं, टू अकाउंट फॉरचा अर्थ होतो कारणे द्या. तर अकाउंट फॉर ही फ्रेज आहे, तर कारणे द्या कशाचं, तर फेलर ऑफ माय टीम, माझ्या टीमचं जे फेलियर आहे, अपयश आहे, कशामध्ये, इन अचिव्हिंग द ॲन्युअल सेल्स टार्गेट. ॲन्युअल म्हणजे वार्षिक, सेल्स म्हणजे विक्री, जो ॲन्युअल वार्षिक विक्रीचा जो टार्गेट होता तो अचीव्ह करण्यामध्ये, मिळवण्यामध्ये माझी टीम का अपयशी झाले त्याचं तुम्हाला कारण द्यायचं आहे माझ्या बॉसला, असं बॉसने मला विचारलं, असा प्रश्न आहे. तर अकाउंट फॉरचा अर्थ तो कारणे द्या किंवा कारणे दाखवा. तर बघूया ऑप्शन काय. ए आहे फाईट फॉर म्हणजे लढाई करणे. दुसरा आहे बी आन्सर फॉर, उत्तरे द्यावे लागणे, हे आन्सर होऊ शकतं. सी बघूया, ड्रीम फॉर स्वप्न, अटॅक फॉर हल्ला करणे. करेक्ट आन्सर आहे आपलं बी आन्सर फॉर, म्हणजे अकाउंट फॉर यासाठी अल्टरनेट वर्ड काय आपल्याकडे, तर आन्सर फॉर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. खाली एक अधोरेखित केलेला शब्द दिलेला आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. आणि जो शब्द आहे तो शब्द मोस्ट सिमिलर म्हणजे सारखा आहे, समानार्थी आहे, याऐवजी सिनोनिम्स हा सुद्धा विचारला जातो. तर बघूया प्रश्न काय विचारला. द गेम वॉज अबंडन्ड ॲट हाफ टाइम बिकॉज ऑफ द पुअर वेदर कंडिशन. बघा, द गेम जो खेळ होता वॉज अबंडन्डचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे. ओके, द गेम वॉज अबंडन्ड, जो गेम होता तो अबंडन्ड म्हणजे अर्ध्यातूनच सोडून देण्यात आलेला होता. कशामधून, ॲट हाफ टाइम म्हणजे अर्ध्यातून म्हणूया. बिकॉज कारण की द पुअर वेदर कंडिशन, वेदर म्हणजे हवामान, कंडिशन म्हणजे परिस्थिती, पुअर म्हणजे आपण येथे खराब असं म्हणूया. खराब हवामानाच्या परिस्थितीमुळे जो गेम होता तो अर्ध्यातूनच सोडून देण्यात आलेला होता. तर आपल्याला अबंडन या शब्दाला सिमिलर समानार्थी असणारा शब्द फाइंड आउट करायचा आहे. तर बघा येते बघा, पहिला ऑप्शन आहे डिसकंटिन्यूड, हे होऊ शकतं. दुसरा आहे कंटिन्यू, चालू ठेवणे, हे नाही होणार. सी आहे इनिशिएट म्हणजे काय, सुरुवात करणे. डीचा अर्थ होतं प्लेड, तर करेक्ट आहे आपला आन्सर डी डिसकंटिन्यूड म्हणजे काय, मध्येच सोडून देण्यात आलेला होता. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. डायरेक्शन. Each question has a main statement followed by 4 statement label A, B, C, D. बघा, each question, प्रत्येक क्वेश्चनला काय दिलेलं आहे, मेन स्टेटमेंट, मुख्य विधाने दिलेली आहेत. बाय 4 स्टेटमेंट लेबल ABCD. ABCD हे लेबल असणारे त्या मुख्य स्टेटमेंटच्या खाली विधाने दिलेले आहेत.
चूज द ऑर्डर पेअर ऑफ स्टेटमेंट. ऑर्डर पेअर म्हणजे काय, क्रमाने दिलेलं आपल्याला स्टेटमेंट जोडायची आहे. फेअर द फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज द सेकंड. बघा जे ते पहिलं स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंटवर लादलेलं आहे किंवा पहिलं स्टेटमेंट दुसऱ्या याच्यावरती अवलंबून आहे. द टू स्टेटमेंट्स आर लॉजिकली कन्सिस्टंट विथ द मेन स्टेटमेंट. आणि दोन्ही जे स्टेटमेंट आहेत लॉजिकली कन्सिस्टंट, कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, लॉजिकली म्हणजे तार्किकदृष्ट्या एकमेकांशी सुसंगत आहेत. चला तर आता मेन स्टेटमेंट काय बघूया. इफ आय स्कोर वेल आय विल गेट ॲडमिशन. बघा इफ आय स्कोर वेल, इफ म्हणजे जर, मी जर स्कोर चांगला केला, वेल म्हणजे चांगला केला, आय विल गेट ॲडमिशन, मला ॲडमिशन मिळेल, असं स्टेटमेंट आहे. आता आपल्याला ऑप्शनपैकी बघायचे दोन स्टेटमेंट जे की या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये येतील. तर बघा करेक्ट आन्सर आहे आपलं ए बी. बघा पहिलं स्टेटमेंट बघा, आय स्कोर्ड वेल, मी चांगला स्कोर केला, आय गॉट ॲडमिशन, चांगला स्कोर केला म्हणून मला काय मिळालं, मला ॲडमिशन मिळालं. पहिल्या या स्टेटमेंटशी सुसंगत असणारे दोन स्टेटमेंट कुठले आहेत तर ए आणि बी. सी कसं काय नाही बघा, आय डिड नॉट स्कोर वेल, मी स्कोर चांगला केला नाही, दिलंय का स्टेटमेंटमध्ये, नाहीये, म्हणजे अर्थ दुसरीकडे होत आहे म्हणून हे स्टेटमेंट रॉंग झालंय. डी बघूया, आय डिड नॉट गेट ॲडमिशन, मला ॲडमिशन मिळाले नाही, याचा सुद्धा अर्थ त्याशी सुसंगत होत नाही म्हणून आपलं जे आन्सर आहे ए आणि बी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिलंय, विधान दिलंय, त्यामध्ये एक अंडरलाईन वर्ड दिलाय म्हणजे अधोरेखित केलेला शब्द दिलाय. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड ऑफ द गिवन ऑप्शन. बघा एक आपल्याला असा शब्द शोधायचा आहे जो की अपोजिट असणार आहे. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी, अपोजिटसाठी अँटोनिम हा शब्द सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला होता, म्हणजे अल्टरनेट नेम असं म्हणूया. अपोजिटच्या ऐवजी जर येथे अँटोनिम फाइंड आउट करा म्हणले तुम्हाला तर तेथे उपयोगी येईल. क्वेश्चन वाचूया. शिवा वॉज अ डीपली वॉन्डेड बाय द ट्रेचरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्ह अँड ओल्ड फ्रेंड. बघा शिवा वॉज अ डीपली वॉन्डेड, आता वॉन्ड म्हणजे काय तर जखमा होणे असं म्हणूया. ओके, डीपली अत्यंत खोलवर, बाय द ट्रेचरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्ह, क्लोज म्हणजे जवळचे, रिलेटिव्ह म्हणजे नातलं, अँड ओल्ड फ्रेंड. बघा जो शिवा होता त्याला जखमा झालेला होता, कशामुळे तर ट्रेचरी. आता बघा ट्रेचरीचा अर्थ होतो विश्वासघातक किंवा एखाद्याने त्याचा विश्वास ठेवला नाही. ओके, ऑफ हिज क्लोज रिलेटिव्ह अँड ओल्ड फ्रेंड, त्याच्या जवळच्या नातलगाकडून आणि त्याच्या जुन्या मित्रांनीच त्याला विश्वासघात केला होता म्हणून त्याच्या जखमा त्याला झालेल्या होत्या. बघूया आता आपल्याला ट्रेचरी या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. आता विश्वासघातकी हा आपला शब्द आहे, त्याला अपोजिट वर्ड शोधायचा. बघूया पहिला आहे पर्याय लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजे इमानदार. ओके, लॉयल माणूस म्हणतो ना आपण, इमानदार माणूस, एकनिष्ठ माणूस, तर हा ऑप्शन येऊ शकतो. दुसरं बघूया बिट्रेल. बिट्रेल म्हणजे विश्वासघातकी, हा सिनोनिम येऊ शकतो त्याला म्हणून हा सुद्धा नाहीये. तिसरं बघूया डिसलॉयल्टी, हे सुद्धा सिनोनिम येऊ शकतो. डिसलॉयल म्हणजे काय, बेईमान. डुप्लिसिटी म्हणजे काय तर दुतोंडीपणा, म्हणजे इकडे एक बोलणं दुसरीकडे एक बोलणं. तर आपला ऑप्शन आहे करेक्ट ए, लॉयल्टी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Direction. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. बघा अ सेंटेन्स दिले, त्यामध्ये एक अंडरलाईन फ्रेज दिले. फ्रेज म्हणजे काय, वाक्प्रचार. बघा आपल्याला यावरून एक आढळण्यात आलेलं आहे की फ्रेज विचारण्यात आलेले बऱ्याच वेळा, किंवा सिनोनिम विचारलेत किंवा अँटोनिम विचारलेत. तर मोस्टली काय करायचं आपल्याला, हे जे तुम्हाला कुठलंही तुमच्याकडे ग्रामरचं बुक असेल त्या ग्रामरच्या बुकमधून तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन पाठ करायचे, जवळपास 300-400 करा. अँटोनिम सिनोनिम करा 300-400 आणि फ्रेज सुद्धा 300-400 करा. इडियम सुद्धा करा. म्हणजे या घटकांवरती साधारणतः परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले आले आहेत. आपल्याला फक्त ते पाठ करायचे. बघूया आता काय प्रश्न काय म्हणतो, आपल्याला फ्रेजल वर्ड शोधायचा आहे. द क्रिमिनल्स गॉट अवे आफ्टर किलिंग 3 मॅन. द क्रिमिनल्स, क्रिमिनल म्हणजे काय तर गुन्हा करणारे व्यक्ती किंवा गुन्हेगार असं म्हणूया. द क्रिमिनल्स गॉट अवे आफ्टर किलिंग 3 मॅन. आफ्टर म्हणजे नंतर, किल म्हणजे मारणं. बघा 3 माणसांना मारल्यानंतर जे गुन्हेगार काय झाले, गॉट अवे. आता जरी आपल्याला गॉट अवेचा अर्थ माहीत नसला तरी काय होणार आहे, क्रिमिनल जे गुन्हेगार होते त्यांनी 3 लोकांना मारला आणि ते गॉट अवे म्हणजे काय, पळून गेले. अवेचा अर्थ दूर पळून गेले असं म्हणू आपण. आता ऑप्शन आहे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्याशी सिमिलर वर्ड किंवा त्या फ्रेजचा सबस्टिट्यूशन काय होतं आपल्याला बघायचं. आता बघा पहिलं काय, रिपेंट. रिपेंट म्हणजे पश्चाताप करणे. दुसरं आहे बी म्हणजे रिग्रेट. रिग्रेट म्हणजे काय तर दुःख व्यक्त करणे एखाद्या गोष्टीबद्दल. सी म्हणजे काय तर एस्केप. एस्केप म्हणजे काय, पळून जाणे, निसटून जाणे. हा आपला ऑप्शन, हा आन्सर येऊ शकतं. आणि इम्प्रिजन म्हणजे काय तर डांबून ठेवणे, तुरुंगात कैद करणे, त्यासाठी इम्प्रिजन हा वर्ड वापरतात. तर करेक्ट आन्सर आहे आपलं एस्केप, म्हणजे काय सुटका करणे किंवा पळून जाणे, निसटून जाणे असं म्हणूया एस्केप. नेक्स्ट क्वेश्चन 7. Out of the given options, which best expresses the meaning of the given proverb. बघा
आउट ऑफ द गिवन ऑप्शन खाली दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला काय करायचं आहे, विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब, प्रोवर्बचा अर्थ शोधायचा. मग म्हणलं होतं तुम्हाला की प्रोवर्ब पाठ करा. जे काही तुमच्याकडे 400-500 प्रोवर्ब असतील, म्हणी असतील ते पाठ करा. बघा प्रोवर्ब काय, एम्प्टी व्हेसल मेक्स द मोस्ट नॉईस ऑब्लिक साऊंड. बघा एम्प्टी व्हेसल, व्हेसल म्हणजे भांडे म्हणूया, एम्प्टी म्हणजे काय रिकामे असं म्हणूया, मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त, नॉईस म्हणजे नॉईस किंवा साऊंड म्हणजे काय गोंगाट किंवा आवाजाचं मोठ. बघा आता एम्प्टी व्हेसल मेक मोस्ट नॉईस ऑब्लिक साऊंड याचा अर्थ काय, उखळत्या पाण्याला खळखळाट फार, हा मराठीमध्ये अर्थ होतो. बघा इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पीपल हु टॉक अ लॉट. आता आन्सर डायरेक्ट बघू आपण, बी पीपल हु टॉक अ लॉट, असे लोक जे खूप बोलतात, अँड फ्रिक्वेंटली एक्सप्रेस देअर ओपिनियन आर ऑफन स्टुपिड. आणि फ्रिक्वेंटली म्हणजे अनेकदा, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, ओपिनियन म्हणजे मत, आर ऑफन स्टुपिड. असे लोक बघा, पीपल हु टॉक अ लॉट, असे लोक जे खूप बोलतात आणि अनेकदा वारंवार त्यांचं मत व्यक्त करतात, आणि त्यांचं मत कसं असतं ते स्टुपिड असतं, मूर्खपणाचं असतं. म्हणजे आपला आन्सर आहे बी. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्ट, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. बघा खाली दिलेले काही शब्द दिले, त्या शब्दांमध्ये आपल्याला तुम्हाला स्पेलिंग फाइंड आउट करायची, आणि ती स्पेलिंग काय, 1 इज नॉट स्पेल्ड करेक्ट म्हणजे त्याची स्पेलिंग काय करेक्ट नाहीये, बरोबर नाहीये. आपल्याला असं इज नॉट करेक्टली स्पेल्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. बघूया, एव्हल्यू, एक्वायर, डिसिव्ह, डिस्क्राईब सापडला. आपला आन्सर आहे बिलीव. बिलीवची स्पेलिंग चुकलेली आहे. बघा बिलीवची करेक्ट स्पेलिंग काय, BELIE फी. बिलीव म्हणजे काय विश्वास ठेवणे. अर्थ बघूया काय होतं, बिलीव म्हणजे विश्वास करणे, एक्वायर म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे, डिसिव्ह म्हणजे फसवणे, एखाद्याला फसवणूक करणे, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे. आन्सर सापडला आपल्याला, बिलीवची स्पेलिंग रॉंग आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. बघा आउट ऑफ द गिवन ऑप्शन खाली दिलेल्या पर्यायांपैकी चूज द मोस्ट अप्रोप्रिएट, अप्रोप्रिएट म्हणजे तंतोतंत असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की खाली दिलेल्या फिल इन द ब्लँकमध्ये ॲक्युरेट बसू शकेल. बघूया आता, कोलंबस डॅश डॅश अमेरिका. बघा कोलंबस ह्या व्यक्तीचं नाव आहे, कोलंबस डॅश डॅश अमेरिका. आपल्याला माहिती आहे कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. ओके, पहिला आन्सर बघूया, डिस्कवर्ड आहे का, डिस्कवर, कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका येऊ शकतं. आता बघा सिंपल पास्ट टेन्स आहे, कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. दुसरं बघूया, हॅव डिस्कवर, हे रॉंग झालं. कसं काय, तर हॅव नंतर नेहमी फी3 येतं. बघा प्रेझेंट परफेक्ट काय म्हणतो, सब्जेक्ट प्लस हॅवज प्लस फी3. अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि स्ट्रक्चरमध्ये सुद्धा हे फिट होत नाहीये म्हणून हे रॉंग झालं. सी बघूया, हॅव डिस्कवर्ड. बघा कोलंबस हॅव डिस्कवर्ड. बघा कोलंबसने शोध लावलेला आहे. अशी घटना जी नुकतीच पूर्ण झालेली आहे त्यासाठी प्रेझेंट परफेक्टचा वापर केला जातो. मला सांगा बरं, कोलंबसने नुकताच अमेरिकेचा शोध लावला का, नाही, तर अनेक वर्षांपूर्वी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, म्हणून हे सुद्धा रॉंग झालेलं आहे. डी बघूया, हॅज डिस्कवर. हॅज नंतर फी3 येतं प्रेझेंट परफेक्टमध्ये, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन काय झाले रॉंग झालं. म्हणजे करेक्ट आपला आन्सर काय, डिस्कवर्ड, कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका, सिंपल पास्ट टेन्सची रचना. तर टेन्स महत्त्वाचं आहे. बघा टेन्सचे आपल्या स्पर्धा मित्र या चॅनलवरती तुम्हाला सर्व टेन्सचे व्हिडिओ मिळतील. ते व्हिडिओज व्यवस्थित पहा, टेन्सवर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 10. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स, खाली दिलेले जे 4 शब्द दिलेत, ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. आणि खाली दिलेल्या 4 शब्दांपैकी फक्त एकाची स्पेलिंग काय करेक्ट आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे ज्याची स्पेलिंग काय करेक्ट आहे. बघा खाली दिलेले शब्द दिले, करेक्ट सापडला आपला, कॅलेंडर, कॅलेंडरची स्पेलिंग करेक्ट आहे, म्हणजे आन्सर काय ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. डायरेक्शन, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा काय दिलेलं आपलं, अ सेंटेन्स एक विधान दिलंय, त्यामध्ये एक अंडरलाइन अधोरेखित केलेला एक शब्द दिलाय. तर बघा फाइंड द वर्ड, आपल्याला असा शब्द शोधायचा आहे जो की अपोजिट असणार आहे, विरुद्धार्थी असणार आहे, अँटोनिम असणार आहे. कोणाशी, तर अंडरलाइन केलेल्या शब्दाशी. स्टेटमेंट वाचूया, द गव्हर्नमेंट क्लेम्स टू बी डुईंग ऑल इट कॅन टू इरॅडिकेट करप्शन. बघा द गव्हर्नमेंट क्लेम्स, गव्हर्नमेंटने क्लेम केला, क्लेम म्हणजे काय, तर दावा करतो, सरकार दावा करतं काय, टू बी डुईंग ऑल इट कॅन टू इरॅडिकेट करप्शन. गव्हर्नमेंट दावा करतो की करप्शन जो भ्रष्टाचार आहे तो इरॅडिकेट झाला पाहिजे. इरॅडिकेट म्हणजे काय, तर समूळ नाश झाला पाहिजे एखाद्या गोष्टीचा, तर करप्शनचा, ज्या भ्रष्टाचाराचा समूळ नाश केला पाहिजे असं गव्हर्नमेंट क्लेम करतं, दावा करतं. आता आपल्याला इरॅडिकेट या शब्दाला आपल्याला अपोजिट, विरुद्धार्थी शब्द शोधायचा. बघूया, प्रिझर्व येतं का, प्रिझर्व म्हणजे जतन करणे, दीर्घकाळ टिकून राहणे, हे येऊ शकतं.
एलिमिनेट बी काय, एलिमिनेट म्हणजे काढून टाकणे एखाद्याला, हे याच्यासाठी सिनॉनिम होऊ शकतं, परंतु आपल्याला अपोजिट विचारले. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे, हे सुद्धा सिनॉनिम होऊ शकतं. डिस्कार्ड म्हणजे सुद्धा काढून टाकले, तर आपल्याला अपोजिट शोधायचं. तर करेक्ट ऑप्शन आहे प्रिझर्व. प्रिझर्व म्हणजे काय, जतन करून ठेवणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन, खाली दिलेल्या प्रश्नांपैकी आपल्याला चूज द वन असा शब्द निवडायचा आहे, जो की काय आहे, चूज द वन, एक स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे जे की पॅसिव्ह व्हॉइस, ओके, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आपल्याला. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स दिला आपल्याकडे ओपन द डोअर. बघा, ओपन द डोअर आपल्याला पहिल्यांदा शोधायचे की ओपन द डोअर हे काय, तर इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्ट करत असताना एक फॉर्म्युला, लेट प्लस ओ प्लस बी प्लस फी3. ओके, लेट प्लस ओ प्लस बी प्लस फी3 प्लस ऑब्जेक्ट. आता खाली बघा, ए ऑप्शनमध्ये लेटने सुरुवात नाही आहे, आज्ञार्थी वाक्यासाठी लेटचा वापर करतात. बी मध्ये सुद्धा लेटने सुरुवात नाहीये, सी मध्ये आहे, डी मध्ये नाहीये, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय, लेट आहे. बघा, ओपन द डोअर फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, लेट घेतला आपण सुरुवातीला, लेट प्लस, आता याच्यामध्ये आपण बघूया ऑब्जेक्ट काय, ओपन हा वर्ब झाला, द डोअर हा ऑब्जेक्ट झाला, कर्म झाला. म्हणून लेट घेतलं फॉर्म्युलानुसार, नंतर घेतला लेट द डोअर हा ऑब्जेक्ट झाला आपला, नंतर बी वापरलाय आणि नंतर ओपन या क्रियापदाचं तिसरं रूप केलंय, म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं सी, लेट द डोअर बी ओपन. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, खाली आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, चूज द वन, आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे जो की काय, डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, म्हणजे आपल्याला काय दिलंय, इनडायरेक्टचं वाक्य दिलंय, इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्य शोधायचं. बघा, ही इन्क्वायर्ड वेदर हिज नेम वॉज मोहम्मद. बघा, वेदर, वेदर वापरले, ज्यावेळेला फॉर्मल क्वेश्चन असतो त्यावेळेला वेदर वापरण्यात येतं, आपल्याला शोधायचं. बघा, ही इन्क्वायर्ड, इन्क्वायर्ड याच्यामध्ये वापरण्यात येतो ज्यावेळेला फॉर्मल असतो. बघा, सेटचं कन्व्हर्जन इन्क्वायर्डमध्ये होतं. बघूया आपल्याकडे, हे सेड टू हिम इज युअर नेम मोहम्मद, ही सेज टू हिम इज इट युअर नेम मोहम्मद. बघा, ऑप्शन आपल्याला कट कट करत जायचं. बघा, आता पहिलं होऊ शकतं, दुसरं बघूया, ही सेज टू हिम इज इट युअर नेम नाही ना, मोहम्मद हा मेल कॅन्डिडेट आहे, मग मेलसाठी इट वापरायची काही गरज नव्हती, म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. सी बघूया, ही सेज टू हिम इज नॉट. बघा, आपलं जे वाक्य दिलेलं आहे डायरेक्टचं त्याच्यामध्ये नॉटचा कुठेही उल्लेख नाही, म्हणून हे सुद्धा सी रॉंग झालेलं आहे. डी बघूया, याच्यामध्ये सुद्धा नॉट आले, म्हणजे हे सुद्धा रॉंग झाले, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे ए. ही सेड टू हिम इज युअर नेम मोहम्मद. तो म्हणाला की तुझं नाव मोहम्मद आहे का. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आपल्याला रिकामी जागा भरायची ज्यामध्ये करेक्ट आर्टिकल, योग्य आपल्याला उपपद ऍड करायचं. डॅश डॅश डिनर वी हॅड ॲट द टुरिस्ट हॉटेल वॉज व्हेरी नाईस. बघा, डिनर म्हणजे काय, तर जेवण, रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणूया. वी हॅड ग्रहण करणे असं म्हणूया. डिनर वी हॅड द टुरिस्ट हॉटेल, आपण जे जेवण टुरिस्ट हॉटेलमध्ये केलं होतं ते कसं होतं, खूप नाईस होतं, डिलिशियस होतं. आता बघा, ज्या वेळेला आपल्याला एक स्पेसिफिक सांगायचं असेल, विशिष्ट सांगायचे असेल, त्यावेळेला द हे आर्टिकल घेण्यात येतात, म्हणून येते करेक्ट ऑप्शन आहे आपलं द डिनर वी हॅड ॲट द टुरिस्ट हॉटेल वॉज व्हेरी नाईस. आता बघा, ए आणि ॲनचा कुठे वापर करायचा, ज्यावेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे एक वचनी मोजता येणारे नावे असतील त्यावेळेला ए किंवा ॲनचा वापर आपल्याला त्याच्या समोर, तर नाउन समोर करायचा ए किंवा ॲनचा. ॲन कुठे वापरायचं, तर ए आय ओ यू हे वॉवल्स म्हणजे स्वर असतील त्यासमोर आपल्याला ॲनचा वापर करायचा. तर बी पासून झेड पर्यंत ए ई आय ओ यू हे वगळता जे काही वर्ड असतील तर त्यासमोर आपल्याला एचा वापर करायचा आहे. चला आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. इच क्वेश्चन हॅज अ मेन स्टेटमेंट फॉलोड बाय 4 स्टेटमेंट. प्रत्येक प्रश्नाला एक मेन स्टेटमेंट, मुख्य विधान दिले आणि त्याच्या खाली 4 स्टेटमेंट, 4 विधाने दिलेले आहेत, त्याचे आहेत ए बी सी डी या क्रमाने. चूज द ऑर्डर पेअर ऑफ स्टेटमेंट. आपल्याला त्या विधानांची एक ऑर्डर पेअर, योग्य क्रम शोधायचा आहे. फेअर द फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज द सेकंड. जे ते पहिलं स्टेटमेंट दुसऱ्याला लागू आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे. अँड द टू स्टेटमेंट्स आर लॉजिकली कन्सिस्टंट. लॉजिकली म्हणजे तार्किकदृष्ट्या, कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत, विथ द मेन स्टेटमेंट, मुख्य विधानाशी ते काय आहेत, सुसंगत आहेत. स्टेटमेंट वाचूया आपलं. इफ यू लूज इन गेम, जर तू गेममध्ये हरला, यू लर्न अ लेसन. तू लेसन म्हणजे धडा शिकला. जर तू गेममध्ये हारला तर तू धडा शिकला, असं वाक्य. आपल्याला ऑप्शन शोधायचे आहेत. बघा, करेक्ट ऑप्शन आहे आपलं याच्यामध्ये. बघूया आपण पहिलं बघूया, यू लॉस्ट इन गेम, तू गेम हारला. टी यू डिड नॉट लूज इन गेम, तू गेममध्ये हारला नाही. बघा, यू लर्न अ लेसन, तू लेसन शिकला, म्हणजे ऑप्शन आहे आपलं ए आणि सी करेक्ट आहे.
डी बघा, यू डिड नॉट लर्न लेसन, तू लेसन शिकला नाही. म्हणजे पहिलं आपलं पॉझिटिव्हचं स्टेटमेंट दिले बघा, त्याच्यामध्ये हे निगेटिव्हचे वाक्य आपल्याला येणार नाही, म्हणून हे ऑप्शन आपले कट झालेत, बी आणि डी. करेक्ट आहे आपलं ए आणि सी. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड. अपोजिट म्हणजे अँटोनिम शोधायचा आपल्याला. अमाल्गमेट, अमाल्गमेटचा अर्थ काय होतो? अमाल्गमेट म्हणजे काय होतं? एकत्र करणे होतो. तर आपल्याला आन्सर सापडलेलं आहे बघा. आपल्याला अपोजिट शोधायचं आहे. सेपरेट म्हणजे काय? वेगळं करणे, म्हणजे सेपरेट वेगळं करणे. कंबाईन म्हणजे एकत्र करणे. जॉईन म्हणजे जोडणे. अटॅच म्हणजे सुद्धा जोडणे. हे तिन्ही काय झाले? त्याचे सिनोनिम झाले, सिमिलर वर्ड झालेत, आणि फक्त सेपरेट हा वेगळा झालाय, म्हणजे अपोजिट झालाय. चला तर नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 17. Out of the given options, choose the one which is the correct active voice of the sentence given below. बघा, म्हणजे दिलेलं वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे, आपल्याला त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. बघूया क्वेश्चन काय. अ लेटर इज रिटन बाय हिम. बघा, अ लेटर इज रिटन बाय हिम म्हणजे त्याच्याकडून पत्र लिहिण्यात आलेलं होतं. आता बघा, इज नंतर ज्या वेळेला V3 आलेला असेल त्यावेळेला आपल्याला समजायचं की हे वाक्य सिंपल प्रेझेंटचे आहे. कारण सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये पॅसिव्ह करत असताना इज ऑब्लिक आर प्लस V3 येतं. याच्यामध्ये इज आलं. इज कशामुळे आलं? तर हिम कन्वर्जन कशाचं झालं? हीच झालं. म्हणजे असं स्टेटमेंट शोधायचं जे की सिंपल प्रेझेंटमध्ये आहे. बघूया आता ऑप्शनमध्ये. ही हॅव रिटन. आता माहिती आहे आपल्याला ही नंतर हॅज येतं, म्हणजे हे काय झालेलं आहे? रॉंग झालं. दुसरं, ही हॅव बीन, परत इथे रॉंग बघा, ही नंतर हॅव आलं, हे सुद्धा रॉंग झालं. ही हॅड राईट, बघा ही हॅड नंतर काय पाहिजे? V3 पाहिजे, पण हे सुद्धा रॉंग झालंय. म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं ही राईट्स अ लेटर. बघा, याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर आहे. ही झाला सब्जेक्ट, येथे राईट्स क्रियापदाचं पहिलं रूप झालं, आणि अ लेटर झाला ऑब्जेक्ट. म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं डी. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. Rearrange the following 5 sentences P, Q, R, S and T in the proper sequence to form a meaningful paragraph. The answer the question given below. दे बघा, rearrange the following 5 sentences. P, Q, R, S, T नावाचे 5 विधानं दिलेत आपल्याला. त्या विधानांना आपल्याला रिअरेंज करायचं आहे, म्हणजे जुळवाजुळव करायची. द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. प्रॉपर सिक्वेन्स म्हणजे काय? योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे, आणि तो पॅरेग्राफ आहे, जो उतार आहे, तो मिनिंगफुल अर्थपूर्ण बनवायचा. देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आणि नंतर मग खाली जो प्रश्न विचारलाय त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. बघूया, पी क्यू आर एस टी हा पॅरेग्राफ आहे. पूर्णपणे आपण एक एक स्टेटमेंट वाचून घेऊया आणि नंतर सिक्वेन्स कसा लागते बघूया. वरुणा वॉज डिलायटेड. डिलायटेड म्हणजे आत्यंदित होणे किंवा खूप आनंद होणे. वरुणा वॉज डिलायटेड, वरुण जो होता तो आनंदित झाला. टू सी लॉर्ड कृष्णा. सी म्हणजे पाहून, जो लॉर्ड कृष्णा भगवान कृष्णाला पाहून वरुणा आनंदित झाला. ॲपोलॉइज म्हणजे त्यांनी माफी मागितली. फॉर कॅप्चरिंग हिज फादर. कॅप्चर म्हणजे पकडणे. हिज फादर, त्याच्या वडिलांना पकडल्यामुळे त्यानं वरुणाने काय केलं? लॉर्ड कृष्णाची माफी मागितली. दुसरं काय? बी बघूया. देअर ही वॉज कॅप्चर्ड बाय वरुणा. तेथे तो वरुणाने कॅप्चर म्हणजे पकडण्यात आलेला होता. अँड टेकन टू हिज किंगडम अंडर वॉटर. टेकन म्हणजे घेऊन जाणे, किंगडम म्हणजे साम्राज्य, अंडर वॉटर. आणि बघा, वरुणाने त्याला पकडलं आणि कुठं घेऊन गेला? तो अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या माध्यमातून किंवा पाण्यामधून तो त्याच्या साम्राज्यामध्ये त्यांना घेऊन गेला. आर बघूया. कृष्णा रिटर्न टू वृंदावन विथ नंदराज. कृष्णा वापस आला, रिटर्न आला वृंदावनला. कुठे? विथ नंद महाराज. नंद महाराज सोबत तो वृंदावनला वापस आला. एस बघा. ॲज सून ॲज द न्यूज रिच लॉर्ड कृष्णा. जशी ती बातमी, ॲज सून ॲज म्हणजे ज्या क्षणी त्या क्षणी, जशी ती बातमी लॉर्ड कृष्णाला मिळाली, ही रिच टू सेव्ह हिज वॉटर. तो त्याच्या वडिलांना सेव्ह करण्यासाठी म्हणजे वाचवण्यासाठी गेला. टी. वन डे नंद महाराज वेंट टू हॅव अ बाथ इन द रिव्हर यमुना. एके दिवशी नंद महाराज, गोच वेटू झालं वेंट टू हॅव अ बाथ इन द रिव्हर यमुना. यमुना नदीमध्ये बाथ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी नंद महाराज गेले. आता बघा, सेंटेन्स दिलाय, पॅरेग्राफ दिलाय. यामधून आपल्याला पहिलं स्टेटमेंट बघा आहे वन डे. वन डे म्हणजे काय? एके दिवशी. एक पॅरेग्राफ असतो, त्याची सुरुवात बऱ्याच वेळा वन डे पासून होते, किंवा वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी होतं, किंवा लॉंग टाइम अगो या उद्देशाने होते. म्हणून पहिलं स्टेटमेंट आपल्याला सापडले वन डे. वन डे नंद महाराज वेंट टू हॅव अ बाथ इन द यमुना रिव्हर. एके दिवशी नंद महाराज यमुना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेलते. नेक्स्ट बघूया. आता टी झालं, इथे सिक्वेन्स लिहिले बघा आम्ही. टी हा पहिला स्टेटमेंट झाला. आता दुसरं बघूया. नंद महाराज आंघोळीसाठी गेले होते. बघा पुढे. देअर ही वॉज कॅप्चर्ड बाय वरुणा. देअर ही वॉज कॅप्चर्ड. ही वॉज कॅप्चर्ड म्हणजे काय? ते बघा कुठे गेलते? रिव्हर यमुना. ठिकाण दिले म्हणून येथे काय झालाय? देअर हा वापरण्यात आलाय. देअर तेथे. ही वॉज कॅप्चर्ड बाय वरुणा. तेथे त्यांना कुणी पकडलं? वरुणाने पकडलं. अँड टेकन टू हिज किंगडम अंडर वॉटर. आणि त्यांना कुठे घेऊन गेला? अंडर वॉटर, समुद्रमार्गे त्याच्या साम्राज्यामध्ये घेऊन गेला. क्यू हा सेकंड सापडला. थर्ड आता बघूया. थर्ड काय होणार?
ॲज सून ॲज द न्यूज रीच्ड लॉर्ड कृष्णा ही रीच टू सेव्ह वॉटर. ॲज सून म्हणजे ज्या क्षणी त्याच्या वडिलांना कुणीतरी पकडून नेलंय अशी बातमी लॉर्ड कृष्ण यांना मिळाली, त्यावेळेला तो ही रीच टू सेव्ह हिज वॉटर, तेव्हा ते त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी गेले. म्हणजे एस हा आपला तिसरा झाला. आता नंतर बघूया 4 नंबरचा कोणता आहे तो. वाचवण्यासाठी गेले. त्यानंतर वरुणा वॉज डिलायटेड. वरुणा काय झाला मग? आनंदित झाला टू लॉर्ड कृष्ण यांना पाहून. अँड ॲपोलॉजी म्हणजे माफी मागणे फॉर कॅप्चरिंग फादर. त्याच्या वडिलांना पकडल्यामुळे तो त्यांनी काय केलं? लॉर्ड कृष्ण यांची माफी मागितली. आणि शेवटचा आर काय होतं बघा? कृष्णा रिटर्न टू वृंदावन विथ नंद महाराज. आणि लॉर्ड कृष्णा वृंदावनला वापस आले त्याच्या वडिलांसोबत, नंद महाराज सोबत. ही होती आपली सिक्वेन्स TQSRP. प्रश्न काय? विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द थर्ड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. हे सेंटेन्स रिअरेंज केल्यानंतर तिसरं स्टेटमेंट सांगायचं बघा. तिसरं काय? हे T1 आहे, Q2 आहे, यस हा 3, म्हणजे तिसऱ्या नंबरचं काय? यस आहे आपलं आन्सर आहे. मग या प्रकारचे 3 ते 4 प्रश्न विचारतात, त्यामुळे पहिलेच तुम्ही सिक्वेन्सची जोडून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर परत सिक्वेन्स जोडायची गरज नाही पडणार. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, आता दुसऱ्या याच्यात काय विचारलं की सेकंड स्टेटमेंट सांगा. आपल्याला कळालं Q हा सेकंड स्टेटमेंट आहे, म्हणजे आन्सर काय आपलं AQ. 20 बघा, याच्यामध्ये विचारलं फोर्थ सेंटेन्स सांगा, चौथं विधान कुठलं आहे. तर इथे बघा, आपण काय होतं आपलं स्टेटमेंट माहिती आहे, P हा आपलं चौथं विधान आहे, म्हणजे आन्सर काय आलं आपलं AP. ओके, चला नेक्स्ट बघूया. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची असे संभाव्य प्रश्निकेमधली जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आता या अनुषंगाने तुम्हाला काय काय करायचं बघा. जास्तीत जास्त वन वर्ड सबस्टिट्यूशन पाठ करण्याचा प्रयत्न करा, साधारणतः 500-600 करा. सिनोनिम, अँटोनिम, समानार्थी, विरुद्धार्थी सुद्धा 500-600 करा. फ्रेज आहेत, फ्रेजसुद्धा कोणत्याही बुकमध्ये मिळतील ते सुद्धा करा. इडियमसुद्धा करा. मोस्टली फोकस करा, तुमचा टेन्स असेल टेन्सवरती फोकस करा, मॉडल ऑक्झिलरीवर फोकस करा, अंडरस्टँडिंग वाढवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, एवढी होती या व्हिडिओमधील महत्त्वाची अशी माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. जे काही तुमचे अभ्यासाचे स्टडी ग्रुप असतील त्या स्टडी ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.